MS स्टार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दूध अनुदान व इतर मागणीसाठी राजू माने यांचे बिरोबा देवस्थान हुन्नूर येथे आमरण उपोषण। हुन्नूर येथील बिरोबा देवस्थान येथे विविध मागणीसाठी आमरण उपोषण। राजू माने यांच्या आंदोलनाची दखल त्वरित घ्या, शेतकऱ्यांची मागणी। राजू बबन माने राहणार शिरनांदगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 9/8/2024 रोजी बिरोबा देवस्थान हुन्नूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी मंगळवेढा सांगोला जत येथील शेतकऱ्यांना विषमुक्त शेती करण्यासाठी व गोवंश वाचण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रति जनावरास 30 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान मिळावे। जसे 1 रुपये शेतीचा विमा, तशाच धर्तीवर 3 रुपये प्रमाणे जनावरांचा विमा मिळावा। रासायनिक खताची सबसिडी पॉश मशीनद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी। दुधाचे अनुदान इतर राज्याप्रमाणे कायमस्वरूपी मिळावं, या मागणीसाठी हुन्नूर येथे बिरोबा देवस्थान येथे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। उपोषणाची दखल घेऊन न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। यावेळी जगन्नाथ रेवे, संचालक मार्केट कमिटी मंगळवेढा, शिरनांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले, हुन्नूरचे माजी सरपंच मच्छिंद्र खताळ, चंद्रकांत चौगले, लक्ष्मण क्षीरसागर, प्रशांत काशीद, आबा खांडेकर, सूरज काशीद, तुशांत माने, चंद्रकांत क्षीरसागर, संतोष चौगले, परमेश्वर काशीद, बिरदेव पुजारी, गौडाप्पा पुजारी आदी उपस्थित होते। पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे घटनास्थळी उपस्थित होते। यावेळी उपोषणकर्ते राजू माने काय म्हणतात ते पाहूया। MS स्टार न्यूजचे मुख्य संपादक मदार सय्यद यांचा हा स्पेशल रिपोर्ट। जनावरांना अनुदान मिळालंच पाहिजे, जनावरांना अनुदान मिळालंच पाहिजे, जनावरांना विमा मिळालाच पाहिजे, जनावरांना विमा मिळालाच पाहिजे, दुधाला दर मिळालाच पाहिजे, दुधाला दर मिळालाच पाहिजे, दुधाला अनुदान मिळालंच पाहिजे। आपण 9 क्रांती दिवसापासून उपोषणला इथं हुन्नूर इथे बसलेला आहे। तर बसण्याचं कारण म्हणजे जसं की रासायनिक खताला शासन सबसिडी देतंय, त्याच प्रकारे सेंद्रिय शेती करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना शासनानं अनुदान द्यायला पाहिजे। तर ते कशा स्वरूपात द्यायला पाहिजे की हे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। मंगळवेढा, सांगोला आणि जत हे जे 3 तालुके आहेत ही कायमस्वरूपी दुष्काळी पट्ट्यातले आहेत तिथं, आणि इथला हा मुख्य व्यवसाय हा शेती नसून दुग्ध व्यवसाय आहे। आणि इथली जनावरं सांभाळण्यासाठी आज दुधाचा खर्च जर बघितला तर पिंडीचा दर, वैरणीचा दर, त्याची किंमत आणि मरझड असेल किंवा काय असेल, ह्या सगळ्या जर हिशोब घातला आणि दुधाची किंमत बघितली तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दूध धंदा करावं की सोडावं हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे। पण हा शेतकऱ्याला आज काही म्हणजे पर्याय नसल्यामुळं हा शेतकरी जेणेकरून शेणही त्याला पदार्थ पडत नसताना हा शेतकरी जो व्यवसाय करतोय आणि खूप तोट्यात करतोय, तर तो व्यवसाय चालण्यासाठी जसं शासन आपल्याला भारतीय जन उर्वरक योजना या योजनेमार्फत जसं खताला सबसिडी देत आहे, तशाच प्रकारे प्रत्येक जनावर सांभाळण्यासाठी 30 रुपये प्रमाणे अनुदान द्यावं ही एक आमची मुख्य मागणी आहे। आणि जसं शेतीला 1 रुपयामध्ये पीक विमा मिळतोय, त्याच पद्धतीनं 3 रुपयामध्ये जनावरांचा पीक विमा काढून मिळावं। जर तुम्ही जनावर दगावलं तरच तुम्ही पैसे देणार आहे, तुमच्याकडून काय असं बोगस पैसे कोण घेणार नाहीत। तर ज्याचं नुकसान झालंय त्याला हा मोबदला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना 3 रुपयामध्ये पीक विमा शेतीचा जनावरांचा विमा मिळावं ही एक आमची दुसरी मागणी आहे। आणि तिसरी मागणी अशी आहे की एका हिऱ्याच्या पोत्याला 3-3 हजार रुपये सबसिडी आहे शासनाची। तर ही शासनाची सबसिडी जसं की आता आमचं 1-2 एकर शेती आहे शेतकऱ्यांच्या, आणि ज्या वेळेला आता युरिया लागतोय त्यावेळेला युरिया शॉर्ट झालेला असतोय आणि आम्हाला युरिया मिळतच नाही। पैसे आमच्या टॅक्समधून शासन पैसे देणार आणि आम्हालाच युरिया नाही, तर आम्हाला ज्यावेळी युरिया लागतो त्यावेळी मिळत नाही। मोठे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय, उद्या फायदा, पण कुठला शेतकरी किती नफा घेतोय किंवा किती अनुदान घेतोय हे कळत नाही। आणि कंपनीमध्ये पण ॲक्च्युली युरिया बनतोय का नाही का, ॲक्च्युली त्यांचं काय फ्रॉड आहे ही पण काही शेतकऱ्यांना कळत नाही। त्यासाठी डायरेक्ट कंपनीनं काय करायला म्हणजे शासनानं डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरच जी काही युरियाची सबसिडी आहे ती जमा करायला पाहिजे। आणि आमचा 4था मुद्दा आज असा आहे की दुधाचा दर जे आहे तर हे फक्त सबसिडी देऊन भागणार नाही, तर त्या दुधाच्या दराला एक त्याची जी आधारभूत किंमत आहे, त्याचं जे उत्पादनाचा दर आहे तो योग्य ठेवला पाहिजे इतर राज्याप्रमाणे। जसं 40 रुपये असेल, 45 रुपये असेल,
तेवढा दर ठेवून मग त्याला 5 रुपये शासनानं सबसिडी द्यायला पाहिजे. आणि हे काय फक्त इलेक्शन पुरतं ह्याच्यापुरतं असं न करता हे सगळ्यासाठी करून हे कायमस्वरूपी प्रमाणात केलं तर हा शेतकरी टिकणार आहे. आणि शेतकरी टिकला हे फक्त आता काय झालंय की शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटलं जातंय, पण त्याच्या कुटुंबाचा पोशिंदा कोण आहे? आज त्याच्यावर उदरनिर्वाह करत असताना आज त्याच्यावर मरणाची फाशी घेण्याची वेळ आली आहे. पण आज हा नुसता जगाचा पोशिंदा म्हणून कसं चालणार आहे? शेती करत असताना प्रत्येक वस्तूला फिक्स किंमत आहे की तुम्ही खतं आणायला जावा, बियाणं आणायला जावा, औषध आणायला जावा, तुम्ही साधं आडत हमाली जरी गेलं त्यानं एक पोतं उचलून जरी टाकलं, भाडं घेतलं तर ते सगळं फिक्स आहे. आणि आमच्या मात्र पिकाला कुठल्याच पद्धतीचा फिक्स भाव नाही. आज बाजारात गेल्यानंतर महागाई येताना घराकडून पैसे टाकून परत यायची अवस्था येते. मग असं जर झालं तर आम्हाला भविष्यात आमची परिस्थिती खूप अवघड आहे आणि ह्याची दखल शासनानं घ्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे.